नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 8वीची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स आणि समाजशास्त्र या सर्व विषयांची घटक चाचणी क्रमांक 2 आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. चालू विषयाची सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या अजून क्वेश्चन पेपर आपल्याला सोडवायचे असतील इतर वर्गांच्याही तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 8वी पहिला विषय आहे मराठी. प्रश्न पहिला, कोण कोणास म्हणाले? 1. मला त्या शिलाखंडावर सोडा, स्वामी विवेकानंद नावाड्याला. तुम्हाला 5 पैसे द्यावे लागतील, नावाडी स्वामींना. कारणे लिहा. चहा मिळेल का असे विचारताच वारले विचारात पडले, कारण कोणाकडेच गूळ नव्हता, चहाची पावडर नव्हती की दूध नव्हते. 2. मुलांबरोबर आलेले वारले मुकादमाबरोबर भांडण करून आले होते, कारण मुकादम त्यांना कामावरून लवकर सोडत नव्हता. प्रश्न दुसरा, जोड्या लावा. ब्रह्मांड आठवणे. ई. असहाय्यतेतून भीती वाटणे. 2. 18 विश्व दारिद्र्य असणे. अ. कायमची गरिबी असणे. 3. निश्चित पडणे. ब. शांत पडून राहणे. 4. हुरूर वाटणे. क. अनिश्चिततेतून येणारी अवस्था. उकल होणे. ड. कोडे सुटणे. या पद्धतीने आपण जोड्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, पाठाच्या आधारे तुलना करा. फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन. बघा पहिला तुलना. फुलपाखराचे जीवन मकरंदास्वाद घेणारे असते, तर मानवी जीवन हे अडचणी व संकटे असह्य करणारे असते. फुलपाखराचे जीवन चैतन्य व आनंदाचे जीवन नृत्य आहे, तर मानवी जीवन मनाची स्थिरता किंवा शांती नसते. फुलपाखराचे जीवन फक्त काही दिवसांचेच असते, तर मानवी जीवनाचं आयुष्य हे मोठे लाभलेले असते. पुढचा प्रश्न शेवटचा, संधी सोडवा. निष्कारण. निश अधिक कारण. नभांगण. नभ अधिक अंगण. दुर्जन. दू अधिक जन. वाङ्मय. वांग अधिक मय. या पद्धतीने आपण मराठी विषयाची चाचणी सॉल्व करायची. त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी. इयत्ता 8वी विषय हिंदी, घटक चाचणी क्रमांक 2. प्रश्न पहिला, निम्नलिखित कथनों को क्रमानुसार फिर से लिखिए. देखिए मैं क्रमानुसार पढ़ती हूँ. पहला वाक्य है ये तीसरा, अगले दिन अधिकारी महोदय निरीक्षण करने आए. फिर ये लिखना है, ठेकेदार ने उन्हें रुपयों से भरा लिफाफा पकड़ा दिया. फिर ये लिखना है, अधिकारी महोदय रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़े गए. और आखिरी में ठेकेदार और उच्च अधिकारी की ईमानदारी का समाचार चारों तरफ फैल गया. इस तरह से ये पहला प्रश्न पूरा करना है. अगला प्रश्न, निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर लिखिए. 2 अंकों के लिए. 1. कुल्हाड़ी, कुल्हाड़ियाँ. 2. मुसीबत, मुसीबतें. 3. लकड़ी, लकड़ियाँ. 4. शर्त, शर्तें. ब. निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए. सोना, स्वर्ण. कष्ट, मुसीबत. कोशिश, प्रयास. मेहनत, परिश्रम. इस तरह से. अगला प्रश्न तीसरा, विलोम शब्द लिखिए. आसान, मुश्किल. बर्बाद, आबाद. धरती, गगन. स्वर्ग, नरक. ब भाग, निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए. जानवर, पशु. खेती, कृषि. इस तरह से ये प्रश्न आपको पूरा करना है. अगला प्रश्न, गांव, ग्राम, शहर, नगर. प्रश्न चौथा,
दिए गए मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य पूरा कीजिए। औकात में रहना, शक्ति के अनुसार चलना। गरीब लोगों को अपने औकात में रहना चाहिए। 2. दांत किटकिटना, क्रोध में दांत पीसना। रामू क्रोध में हमेशा दांत किटकिटाता है। 3. गर्व में चूर हो, घमंड करना। वाक्य, व्यापार में थोड़ी सफलता क्या मिली, जयराज गर्व में चूर रहने लगा। अगला सब्जेक्ट इंग्लिश, यूनिट टेस्ट सेकंड, स्टैंडर्ड 8। क्वेश्चन 1, यहाँ पर एक पैसेज दिया गया है और पैसेज के आधार पर आपको 10 गुणों के लिए दी गई कृतियाँ पूरी करनी है। देखिए सारे क्वेश्चन। सही या गलत चुनना है आपको पैसेज के आधार की तरफ से। क्वेश्चन ए का 2, हु सैड टू whom। फिर क्वेश्चन ए का 3, इस तरह से पूरा करना है। क्वेश्चन ए फॉर ग्रामर। त्यानंतर घटक चाचणी क्रमांक 2, इयत्ता 8वी, विषय गणित। प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा भरा। बघा सर्व गाळलेल्या जागा, पहिल्याचं 2 उत्तरे, दुसऱ्याचं मध्य, तिसऱ्याचं 7, चौथ्याचं 1 ग्रुप आणि 5व्याचं 100। प्रश्न दुसरा, खालील उदाहरणे सोडवा। मध्यमान काढण्याचे सूत्र लिहा। दुसरं, तिसरं, खालील समीकरण सोडवा। चौथे, बाबा कसोटी लिहा। 5वे, जोसेफचे वजन त्याच्या भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे, तर दोघांचे मिळून वजन 63 किलोग्रॅम आहे, तर जोसेफचे वजन काढा। ते या सूत्राच्या प्रमाणे काढायचं आहे। पुढचा विषय आहे सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्स, स्टँडर्ड 8। क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक्स। बघा तीच प्रश्नपत्रिका या ठिकाणी इंग्लिशमधून आहे। त्यानंतर क्वेश्चन आहे जनरल सायन्स, फिलिंग द ब्लँक। मॅच द पेयर्स, आन्सर इन 1 सेंटेन्स, गिव आन्सर। त्यानंतर शेवटचा विषय घटक चाचणी क्रमांक 2, इयत्ता 8वी, विषय
समाजशास्त्र. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. 2. इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. 3. अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी होते. 4. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. आणि 5. मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करतात. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. बॅरिस्टर जिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला? उत्तर, बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रांच्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला. 2. प्रति सरकार म्हणजे काय? उत्तर, छोडो भारत चळवळीच्या काळात काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली, त्यांना प्रति सरकार म्हणतात. 3. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कोणी केले? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. स्थलांतर म्हणजे काय? व्यक्तीचे दुसऱ्या प्रदेशातून विशिष्ट ठिकाणी वास्तव्यासाठी येणे किंवा विशिष्ट प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वास्तव्यासाठी जाणे म्हणजे स्थलांतर होय. 5. उद्योगामुळे मानवाला काय फायदा होतो? उत्तर, उद्योगामुळे मानवाला होणारा रोजगार मिळतो, दरडोई उत्पन्नात वाढ होते, परिणामी लोकांचे राहणीमान उंचावते. प्रश्न तिसरा, उद्योगाचे प्रकार लिहा. 1. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर कृषीवर आधारित उद्योग आहेत. 2. भारतातील या उद्योगांचे प्रामुख्याने लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि अवजड किंवा मोठे उद्योग असे 3 प्रकारात वर्गीकरण केले जातं. लघु उद्योग म्हणजे उदाहरणार्थ बांबूच्या टोपल्या बनवणे, मातीची भांडी बनवणे. दुसरा उद्योग आहे मध्यम उद्योग, उदाहरणार्थ शेतीची अवजारे बनवणे, फळ प्रक्रिया उद्योग इत्यादी. तिसरं आहे मोठे किंवा अवजड उद्योग, साखर निर्मितीचा उद्योग, खत निर्मितीचा उद्योग, वाहन निर्मिती उद्योग. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला सन 2024मध्ये होणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये जे काही शेवटच्या आठवड्यात आपली चाचणी होणार आहे त्या चाचणीसाठी या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. यासारख्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. आपल्याला या क्वेश्चन पेपरच्या संदर्भात काही सूचना असतील, सुझाव असेल तर तोही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपल्याला बेटर व्हिडिओ द्यायला मला मजा येईल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.